तव तेजाचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, स्पर्शातून त्या दाही दिशा द्रुत, उजळून टाकू कुसू पाणीपत. जय शिवराय मित्रांनो, मी शिवव्याख्याता मधुकर बोडके आणि आपण वाचतोय डॉक्टर राज जाधव लिखित बहिर्जी नाईक ही कादंबरी. कथेचे निवेदक आहेत बहिर्जी नाईक. मिर्झा राजेच्या मनात कसलाही संदेह आला नाही. मिर्झा राजाचा स्नेह आणि सांत्वना मिळविण्यात यशस्वी झाले. मिर्झा राजा शिवाजी राजांचे मन काचेच्या भांड्यासारखे जपू लागला, कारण तो घाबरून गेला होता. आदिलशाही आणि कुतुबशाही एक झाली होती. प्रति शिवाजी म्हणून नावलौकिक मिळवलेले नेतोजी त्यांच्या पक्षाला जाऊन मिळाले होते. उद्या जर शिवाजी राजे त्यांच्या पक्षाला जाऊन मिळाले तर आपले दक्षिण जिंकण्याचे स्वप्न दूर राहील आणि आपले आग्र्याला वापस जाणेसुद्धा मुश्किल होईल. हे मिर्झा राजेच्या मुत्सदी मनाला आता पुरते कळून चुकले होते. काही करून शिवाजी राजांना आपल्या प्रेमाने आपल्या पक्षात ठेवणेच आता मिर्झा राजांना जिगरीचे वाटत होते. शिवाजी राजांनी फक्त राजकारणाच्या जीवावर मिर्झा राजा दिलेर खान आणि खुद्द औरंगजेब यांची अवस्था बिकट केली होती. कारण जी मिर्झा राजांची अवस्था झाली होती तीच अवस्था दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाची सुद्धा झाली होती. दक्षिणेतील प्रत्येक खबर दिल्लीपर्यंत पोचवत होती. त्यामुळे राजकारण धुरंधर औरंगजेब या बातमीने मात्र चिंतेत पडला. त्यालाही तीच चिंता सतावत होती. एकत्र आलेल्या आदिलशाही आणि कुतुबशहाला जर शिवाजी राजा जाऊन मिळाला आणि त्यांची दिलजमाई झाली तर मात्र दक्षिणेत आपले उतरणे सुद्धा मुश्किल होईल. औरंगजेब तसे होऊ देणार नव्हता. त्याला राजांना तिथून काढणे गरजेचे वाटले असावे. त्यासाठी त्याच्याकडे अतिशय उत्तम असे कारणसुद्धा होते. त्याचा 50वा वाढदिवस जवळ आला होता. संपूर्ण देशभरातून आणि विदेशातून सुद्धा लोक ह्या मुहूर्तावर औरंगजेबाला भेटायला येणार होते. तेथेही निमित्त साधून औरंगजेबाने राजांना शंभू राजांसह आग्र्याला भेटीस येण्याचे फरमान पाठवले. हो, फरमानच, कारण शिवाजी राजांनी त्याची खिल्लत स्वीकारली होती. शंभू राजे तर त्यांचे 5000 मनसबदार झाले होते. ते पिता पुत्र आपले सेवक आहेत असा औरंगजेबाचा समज झाला होता. परंतु ही परिणिती होती शिवाजी राजांनी उठवलेल्या अद्भुतपूर्व राजकारणाची. अर्थातच राजे आमचा शंभू राजांना घेऊन आग्र्याला जाण्यासाठी इतक्या सहजासहजी तयार होणार नव्हते. मिर्झा राजाने त्यांना तयार करण्यासाठी अनेक साहस केले. औरंगजेबाच्या मणी तुम्हास दक्षिणेची सुभेदारी देणे आहे असे सांगितले. इतका मोठा खल निव्वळ पत्राच्या आधारे होणे अशक्य. त्यामुळे तुम्ही शंभू राजांसह जावे अशी विनंती देखील केली. राजे औरंगजेबावर विश्वास ठेवणार नव्हते, म्हणून जीविताच्या हमीसाठी मिर्झा राजा शपथबद्ध झाला होता. राजाने आग्र्याला जाण्यासाठी आपल्या सर्व अटी मान्य करून घेतल्या आणि शंभू राजासहित आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी जाण्याचे निश्चित केले. राजांसाठी ते सर्वात मोठे राजकारण आणि परिस्थितीचा कौल होता. माझ्यासाठी तो एक नाजूक अध्याय ठरणार होता, परंतु आऊसाहेबांसाठी तो एक आघात होता. आग्रा म्हणजे औरंगजेबसारख्या कुटील, नीच, कावेबाज, निष्ठुर, क्रूर तानाशहाची राजधानी. राजगडापासून हजारो मैल दूर. त्या औरंगजेबाने फक्त सत्तेसाठी आपल्या स्वतःच्या जन्मदात्या बापाला कैदेत टाकले. ज्या औरंगजेबामुळे आयुष्यभर सम्राट म्हणून मिरवलेला शहाजहान शेवटी कैदेत मेला. ज्या औरंगजेबाने सिंहासन आपल्या मांडीखाली यावे म्हणून 3 सख्खे भाऊ आणि रक्ताच्या नात्यातील 36 लोकांना हलाल करून मारले. शिवाजी राजे तर त्यांचे कट्टर शत्रू. त्यात औरंगजेबाच्या राजधानीत जायचे म्हणजे सरळ मृत्यूला मिठी मारायला जाण्यासारखे होते. त्यात शंभूराजे सोबत असणार होते. स्वराज्याच्या सांप्रत आणि भावी राजाचा जीव एकाच वेळी धोक्यात घालणे योग्य नव्हते. सर्वांचे असे मत असले तरी शिवाजी राजांनी याही वेळी मिर्झा राजाला वचनात बांधून घेतले. स्वतःची, शंभू बाळाची आणि सोबतच्या प्रत्येक सैनिकाची जीविताची आणि सुरक्षितेची हमी त्यांच्याकडून घेतली आणि मगच आग्र्याला जाण्याचा निर्णय घेतला होता. शिवाजी राजे मिर्झाच्या वचनावर विसंबून राहणार नव्हते, परंतु
शंभू राजांसह आग्र्याला जाण्याच्या निर्णयाने आऊसाहेब मात्र काळजीत पडल्या होत्या. त्या दिवशी खुद्द आऊसाहेबांचा माझ्यासाठी खास सांगावा आला होता म्हणून मी त्या भेटीसाठी गेलो. त्यांच्यासमोर उभा राहून मुजरा केला. त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता न बोलताही स्पष्ट दिसत होती. राजाने आग्र्याला जाऊ नये असेच त्यांना वाटत असावे, परंतु राजकारण बऱ्याचदा जे वाटते त्यावर चालत नाही, तर जे योग्य असेल त्यावर चालते, हे त्यासुद्धा आम्हा सर्वाहून अधिक जाणून होत्या. बैरजी, तुझा राजा आग्र्याला जाणार आणि तेही माझ्या शंभू बाळाला घेऊन. उद्या त्या औरंगजेबाने घात केला तर? त्या दिवशी आऊसाहेबांनी इकडे तिकडे काही न बोलता सरळ मुद्द्याला हात घातला. मी काहीही उत्तर देऊ शकलो नाही. आऊसाहेबांना धीर देण्या इतपत आपला वकूब आणि पात्रता नाही हे मी ओळखून होतो. आऊसाहेबांना धीर देणे म्हणजे खुद्द जगदंबेला घाबरू नका असे सांगण्यासारखे होते. संकटकाळी खुद राजांना सुद्धा ज्या आई भवानीचा आधार होता त्या आई भवानी म्हणजे आऊसाहेब होत्या. असे असताना सुद्धा काहीतरी उत्तर द्यावे म्हणून मी बोलून गेलो. मिर्झा राजाने जीविताची हमी दिली आऊसाहेब. तसं काही होणार नाही, मी शांतपणे बोललो. बैरजी, अरे लेकरा, मिर्झा राजा काय, औरंगजेब काय, सगळे शत्रूच. राजकारणाचे फासे उद्या कसे फिरतील ते कोण सांगू शकेल. ज्याने स्वार्थासाठी स्वतःच्या बापाची भावाची गय केली नाही तो औरंगजेब मोठा मिर्झा राजाचे वचन पाळणार आहे. बैरजी, वेळ आल्यावर हा औरंगजेब मिर्झा राजाला सुद्धा कैदेत टाकेल, प्रसंगी संपून सुद्धा टाकेल. औरंगजेबाचे राजकारण हे सतत सुडाचे आणि धर्मतेचे बरबटलेले आहे. त्याचा कोणी विश्वास करावा. मिर्झा राजाने त्याच्या वतीने हमी दिली, त्यामुळे आपण शांत राहून कसे चालेल. आऊसाहेबांनी माझ्यावर काहीतरी जिम्मेदारी देण्यासाठी मला बोलवले होते हे माझ्या ध्यानी आले. आऊसाहेब, आदेश करा, मी नम्रपणे बोललो. बैरजी, राजे आणि शंभूबाळ यांच्या आग्र्या येथील सुरक्षेची जिम्मेदारी तुझी आहे पोरा. आग्र्याला राजे फौज घेऊन जाऊ शकणार नाही. तिथे गरज आहे तुझ्यासारख्या चाणक्य आणि शूर साथीदाराची. तुझे हेर तिथेच आहे. अजून हेर घेऊन राजे तिथे जाण्यापूर्वी तू तिथेच जा. आई भवानी करो आणि तशी वेळ येऊच नये, परंतु आपण प्रत्येक शक्यतेसाठी तयार राहावे. जी आऊसाहेब. राजांचा आदेश घेऊन कामाला लागलो. मी कमरेतच वाकत बोललो. आऊसाहेबांचा आदेश अंतिम समजावा नाही. तुमचे राजेसुद्धा त्यांचाच आदेश मानतात. मागून खुद्द राजांचा आवाज आला. मी मागे वळून पाहिले. खुद्द राजे शंभू बाळाला हाताशी धरून आले होते. मी राजांना आणि शंभू राजांना मुजरा केला. शंभू राजे पळत येऊन मला बिलगले. बैरजी काका, किती वेळा सांगितले तुम्ही आम्हाला मुजरा नका करू. कारण आऊसाहेबांनी आम्हाला शिकवलं आहे की मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा असतो, त्यांच्याकडून मुजरा स्वीकारायचा नसतो. क्रमशः आणि हे विचारच घडवतील या संवेदनशील मनात क्रांती. राजे आहोत आम्ही, पण हात जोडून विनंती करतो, वेळ गेलेली नाही. जागे व्हा आणि आपल्या धमन्यांमध्ये जागवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. अरे कोण होते माझे मावळे? ही सर्वसामान्य जनता. मी त्यांना अभय दिलं आणि त्यांनीच स्वराज्य घडवलं. माझ्या लेकरांनो, ही तीच वेळ आहे जशास तसं वागायची, महाराष्ट्र घडवण्याची, पुन्हा स्वराज्य स्थापन करण्याची. आम्ही रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतलेली, तुम्ही शपथ घ्या. माझ्यासोबत म्हणा, हा महाराष्ट्र आपला आहे. त्याचं रक्षण करणं, महाराष्ट्र अस्मिता राखणं हे माझं कर्तव्य आहे. बोला, हर हर महादेव, हर हर महादेव.